नमस्कार, डी24 ट्रेड न्यूज चॅनल होऊ शकता. अपंग युनिट ही जी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अपंग बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं या ठिकाणी कुठल्या विषयासाठी यांनी या ठिकाणी निवेदन देण्यात, आपण ते प्रतिक्रिया संजू भाऊ त्यांच्याकडनं जाणूया. तो काय सांगणार आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आता काय विषय? नमस्कार. आज 31 मार्च 2026 रोजी दिव्यांग विभागाचे जे कर्तव्य कठोर आणि दिव्यांगांसाठी तारणहार असे जे सनदी अधिकारी होते तुकाराम मुंडे साहेब, त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन व महसूल या विभागात केलेली आहे. पण त्यांची बदली करण्याचं कारण काय? बदली करण्याचं कारण हे एक तर काहीतरी राजकीय दबाव असावा, अथवा जे बोगस दिव्यांग आहे, जे बोगस दिव्यांगांची जी लॉबी असेल किंवा जे बोगस दिव्यांगांची जे काही संस्था असतील की ज्या बोगस दिव्यांगांच्या नावावर ज्या संस्था व्यक्ती ज्या असतील त्यांच्या बदली माग सहभाग असावा असं आम्हाला वाटतंय, आम्हाला दिव्यांगांना. कारण की खऱ्या अर्थाने आज तुकाराम मुंडे साहेबांनी 6 ऑगस्ट 2025 पासून जो दिव्यांग विभागाचा कारभार त्यांना राज्य शासनाने त्यांच्याकडे दिला, दिव्यांग विभागाचा कारभार त्यांनी 8 महिन्यात त्या कारभारातून दिव्यांगांना एक स्वावलंबी आणि एक विश्वास त्या दिव्यांगांमध्ये त्यांच्या कामातून लोकांना आणि दिव्यांगांना दिसायला लागला. त्यांनी अनेक भ्रष्टाचार उघड केले, अनेक बोगस सर्टिफिकेट त्यांनी उघड केले, अनेकांवर त्यांनी कारवाया केल्या. बऱ्याच बोगस सर्टिफिकेटच्या आधारे नोकरी लागलेले दिव्यांग जे होते बोगस, त्यांना नोकरीहून सुद्धा मुंडे साहेबांच्या कामातून कमी केलेला आहे. तर अशा जे साहेब आहे त्यांची बदली करण्यात आली असं म्हणायचं, काय सांगणार? काय कारण तर काय सांगणार, काय कारण सांगणार? विषय असा आहे की त्यांची बदली कॅन्सल होणे याचा एकच हेतू आहे की ते दिव्यांगांसाठी खंबीरपणे उभे आहेत आणि दिव्यांगांचं पुरेपूर काम करतायत. त्यांना बोगस कुठलंही चालत नाही किंवा ते लाचखोर नाहीत. ते सक्षम अधिकारी असल्यामुळे कुठेतरी कुणाच्या तरी दबावापोटी त्यांची बदली झाली असावी. त्यांची बदली कॅन्सल होणे हाच आमचा हेतू आहे. तुम्ही बघू शकता आज धुळे जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांग बांधव यांचे असं म्हणणे की तुकाराम जे मुंडे साहेब आहेत त्यांची बदली करण्याच्या मागे कुठे राजकीय षडयंत्र या ठिकाणी करण्यात येत आहे. त्या संदर्भात हे संपूर्ण जे अपंग बांधव आहे, दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं म्हणणं आहे की त्यांची बदली ही रद्द करण्यात यावी आणि त्यांना ज्या ठिकाणी पदावर आहे त्याच ठिकाणी त्यांना असलं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये यांनी आंदोलन करण्याची देखील तयारी या ठिकाणी दर्शवली. कॅमेरामॅन निलेश दोरेसह डी24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.